महाविद्यालयाची सुरुवात ही शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून या ग्रामीण भागामध्ये सुरुवात केली आम्ही। अतिशय हलाखीच्या परिस्थितीत या संस्थेची आणि शाळेची आम्ही सुरुवात केल्यानंतर हा जो आमचा विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये किमान 20 किलोमीटरवरती म्हणजे इकडनं विक्रमगड आणि इकडनं मनोर अशा या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं उच्च शिक्षण घेण्यासाठी शाळा नव्हती आणि आम्ही इकडे 11वी-12वी ही शाळा सुरू करून इथल्या आदिवासी मुलांना एक योग्य दिशा मिळेल अशा हेतूने आम्ही शाळा चालू केली। माझ्या 4 मुली या शाळेमध्ये 12वीपर्यंत शिक्षण घेतलं, त्या मुंबई पोलीसमध्ये भरती आहेत। अतिशय मला आनंदाची गोष्ट वाटते। इथली मुलं 10-10, 15-15 किलोमीटरवरून आजसुद्धा चालत शाळेमध्ये येत आहेत, कारण विक्रमगड तालुका आमचा होऊन एक 22-25 वर्ष व्हायला आली, पण विक्रमगडला बस डेपो नाही, ही शोकांतिका आमची आहेच। मग आम्ही शाळेच्या वतीने जे काही जमेल ते विद्यार्थ्यांना आम्ही दुपारचं जेवण देतो। इकडे विद्यार्थ्याचं शिक्षण प्रणाली वाढली पाहिजे, कारण माझं शिक्षण मुळात मुंबईला झालं आहे, त्याच्यामुळे मला मुंबईची शिक्षण प्रणाली माहिती आहे आणि माझ्या ग्रामीण भागातली मला माहिती आहे। हा जो बदल घडला आहे, हा बदल घडवण्याची ज्याच्या विचारांवरती मी शाळा चालू केली, ते सन्माननीय राजसाहेब, त्यांचे विचार आजपर्यंत साहेबांपर्यंत पोहोचलं आहे की मला माहीत नाही, मात्र त्यांच्या विचारांनी शाळा आजपर्यंत इथे मी चालू केलेली आहे। आणि अनेक गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, या ग्रामीण पट्ट्याच्या दृष्टीने, आदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ज्या मला चांगल्या करता येतील त्या गोष्टी मी या विद्यार्थ्यांना देत असतो। आत्ता प्रत्येक वर्षाला माझे विद्यार्थी चांगले उत्तीर्ण होऊन अनेक खाजगी कंपन्यांमध्ये कामाला आहेत, अनेक मुली माझ्या नर्सिंगमध्ये आहेत। आत्ताच बोललो तुम्हाला की माझ्या मुली याच्यामध्ये काम करतात, मुंबई पोलीसमध्ये काम करतात। मला या भागामध्ये, या आदिवासी भागामध्ये अजून काहीतरी एक वेगळं घडवायचं आहे, जे मी नाशिक, मराठवाडा या भागामध्ये, पुणे या भागामध्ये ज्या शैक्षणिक संस्था बघितल्यात, जी संकुलं बघितलीत, याच्यासारखं काहीतरी माझ्या विक्रमगड तालुक्यामध्ये, या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी मुलांना मला काहीतरी द्यायचं आहे। म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे। पुढच्या वर्षापासून मी आमच्याकडे विद्यार्थ्यांना बस सेवा नाही आहे म्हणून खाजगी वाहतूक चालू करतो, शाळेच्या बस चालू करतो इकडं, आणि त्याला शिक्षण मिळण्यासाठी, त्याला शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा माझा एक प्रयत्न राहील। आणि माझा या भागासाठी, या आदिवासी मुलांसाठी हा प्रोजेक्ट समर्पित आहे।